चला फायनली अद्विकच्या बर्थडेचा मेन व्लॉग आलेला आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी केक ऑर्डर केला होता आणि तो केक हा आहे. अद्विकला स्पायडरमॅन खूप जास्त आवडतो, त्यामुळे मग स्पायडरमॅन केक ऑर्डर केला होता आणि ब्ल्यू अँड व्हाईटची थीम ठेवली होती. तर त्याचे कपडे पण तसेच, त्याचं बलून डेकोरेशन पण तसंच केलं होतं आणि सिम्पलचं डेकोरेशन केलं होतं त्याच्या पप्पांनी आणि माहीनी मिळून. आणि त्याला यावेळेला सगळ्या फ्रेंड्सला बोलवायचं होतं त्याच्या, म्हणून मग त्यांनी त्याच्या स्कूल फ्रेंड्सला पण बोलवलं होतं. म्हणून मग काहीच वेळ मिळाला नाही बाहेर वगैरे जायला आणि आम्ही असाच घरी सेलिब्रेट केला त्याचा बर्थडे. आणि त्याला यावेळेला घरीच सेलिब्रेट करायचं होतं, त्याच्या फ्रेंड्ससोबत खेळायचं होतं, त्याच्या फ्रेंड्सला बोलवायचं होतं घरी. म्हणून सगळ्या त्यांनी त्याच्या स्कूल फ्रेंड्सला इन्व्हाइट केलं होतं, म्हणजे जेवढेही क्लोज फ्रेंड्स आहेत त्याचे. आणि मग ते सगळे आल्यानंतर त्यांनी बर्थडे केक कट करायला सुरुवात केली. सगळ्यांनी पहिल्यांदा त्याचं ऑप्शन केलं आणि कल्याणी पण इथेच होती, कारण मेहूचा बर्थडे असतो 22ला आणि अद्विकचा बर्थडे असतो 26ला. म्हणून मग ती त्याच नुसार इथे थांबते, कारण मग मेहूचा बर्थडे तिला सगळ्यांमध्ये इकडे साजरा करायचा असतो, एक तर अकोटला नाही तर मग अमरावतीला. म्हणून मग अद्विकच्या बर्थडेला ती इथे हजर असतेच दरवर्षी. त्यामुळे अद्विकला पण छान वाटते की सगळेजण माझ्या बर्थडेला हजर आहे. आई पण येऊन जाते, तर मग सगळेजण त्याच्या बर्थडेला असतातच. कधी कधी दीपाली पण असते. तर अशा प्रकारे अद्विकचा बर्थडे साजरा होतो. यावेळेला तर त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याला साजरा करायचा होता, तर खूप छान मस्ती केली त्यांनी खूप वेळपर्यंत. आता ऑक्शन वगैरे केलं सगळ्यांनी आम्ही मिळून आणि नंतर मग त्यांनी केक वगैरे कट केला आणि त्यानंतर जो मस्ती करायला लागले सगळेचे सगळे फ्रेंड्स त्याच्यासोबत. मी आधी विचार करून ठेवला होता की गेम्स खेळू मुलांना, पण काय आहे नाही, त्यांनी त्यांच्याच मनाने मस्ती केली आणि त्यांचे गेम्स खेळले त्यांनी बाहेर जाऊन. तर असं काही सेलिब्रेशन झालेलं होतं अद्विकच्या बर्थडेचं. आणि थँक्यू सो मच त्या सगळ्यांना ज्यांनी अद्विकचं स्टोरी स्टेटस ठेवलं किंवा त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या, वाढदिवसाच्या दिवशी भरभरून प्रेम दिलं. आणि व्हॉट्सअपला, फेसबुकला, इन्स्टाला किंवा मग यूट्यूबला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांना. त्यातल्या काही जणांना सेपरेटली थँक्स म्हटलं गेलेलं आहे, पण काही जणांच्या स्टोरीज निघून गेल्या होत्या जेव्हा मी बघितलं होतं तेव्हा, तर त्यासाठी सॉरी. त्यानंतर मुलांनी गिफ्ट्सची अनबॉक्सिंग केली आणि मग हे सगळे खेळत बसले, कारण काही जणांचे पॅरेंट्स घ्यायला यायचे होते, म्हणून मग सगळेजण खेळत राहिले. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. तर असा होता अद्विकच्या बर्थडेचा व्लॉग. होप तुम्हाला हा मिनी व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला मग भेटते तुम्हाला नवीन छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.